तुम्ही नाडी परीक्षेचं म्हटलं. हो. तर नाडी परीक्षेचं काय महत्व आहे, कसं आहे? हा, वात पित्त कफापेक्षा पृथ्वी आप तेज वायू आकाश. आपल्याला जे सगळे देव आहेत ना, मूर्ती, तर त्यांच्याकडे बघताना तुम्ही जरा मॉडर्न आर्ट म्हणून बघितलं तर तुम्हाला त्याचा खुलासा होईल. पृथ्वी तत्वाचा देव आहे गणपती, आणि गणपतीचं मॉडर्न आर्ट बघितलं तर त्याचे कान मोठे केले, डोकं मोठं केलंय, नाक मोठं केलंय. बरोबर. त्यामुळे त्याचा सेन्स ऑफ स्मेल सगळ्यात चांगला. कान म्हणजे श्रवण भक्ती आहे. यू कॅन लिसन टू मेनी पीपल ॲट अ टाइम. बरोबर. विदाउट लुझिंग इज ते चीड न येणं हा त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे. आणि डोकं मोठं आहे, त्यामुळे आहेच म्हणजे शिरोब्रह्म आहे त्याच्यात. आणि 4 हात आहेत. बरोबर. एका ठिकाणी बसलाय म्हणजे हा एका ठिकाणी बसून 4 जणांना 4 कामाला लावू मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंग करतो. पण तो स्वतः हालायला आळशी. आणि पृथ्वी तत्वामध्ये मटेरियल जास्त आहे, एनर्जी. त्यामुळे ही माणसं पॉलिटिशियन, गोल्ड, ही तशी जन्माला आली ना की त्यांना तीच आवड असते आणि ते त्याच प्रोफेशन मध्ये जातात. तर ही जी सेन्सिटिव्हिटी. दुसरी आहे जलतत्वाची. जो जलतत्वाचा आपला देव आहे तो